नमस्कार, मी सुषमा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजची ही रेसिपी आहे जी आपण बनवणार आहोत सोयाबीनपासून. हे मी सोयाबीन बॉईल करून घेतलेले आहेत. आपण त्यांना ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि ही मसाल्याची तयारी केलेली आहे. कोथिंबीर, खोबरा, मी इथे सुकी मिरची, तिखट मिरची घेतलेली आहे, मेथी दाणे आणि व्हाईट तीळ. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घेऊ शकता. मी दोन्ही सारण तयार करून घेतलेले आहेत. म्हणजे सोयाबीनसुद्धा बारीक केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच रवा ॲड केलेला आहे. हा आपण तांदळाचं पीठ ॲड केलेला आहे. बेसन दोन्ही प्रमाण हा 2-2 चम्मचचा मी ठेवलेला आहे. चवीनुसार मीठ. मीठ तुम्ही सोयाबीन जर बॉईल करताना ॲड केलेला असेल तर नंतर कमी करा. आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल करून ते तळून घेणार आहोत. तुम्ही बॉल एकदम गोल न बनवता ते कोणत्याही साईजचे बनवलेत तरी चालेल आणि हे छान गोल्डन ब्राऊन होतील या पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत. हे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आपण आता ह्यांना कढईमधून बाहेर काढून घेऊया आणि करणार आहोत फोडणीची तयारी. याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी. आपण याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत जिरा, बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत. कांदा छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत आणि टोमॅटो कांदा छान व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत फोडणीमध्ये. तुम्हाला जर तिखट आवडत असेल भाजी तर तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण असे पदार्थ यूज करू शकता. मी ते स्किप केलेले आहेत. आणि ती भाजी तुम्ही तिखट आवडत असेल तर तिखट बनवू शकता. फोडणी छान फ्राय झालेली आहे. याच्यामध्ये मी तिखट मसाला ॲड केलेला आहे. हळदी पावडर, हा काश्मीरी लाल तिखट ॲड केलेला आहे आणि धने पावडर. काश्मीरी लाल तिखट मसाला नसतो, तो फक्त कलरसाठी मी ॲड केलेला आहे. म्हणजे छान असा लाल असा कलर येतो भाजीला. आपण थोडासा पाणी ॲड करून ही फोडणी छान मिक्स करून घेऊया आणि आपण जी पेस्ट बनवली होती ती ही पेस्ट आपण ह्या फोडणीमध्ये ॲड करणार आहोत. पेस्ट छान ॲड केल्यानंतर ती तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. एक 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचं कच्चंपण आहे ते निघून गेलं पाहिजे. थोडंसं पाणी ॲड करून घेऊया आणि ही पेस्ट छान बॉईल करून घेणार आहोत. ही पेस्ट बॉईल करताना गॅसचा जो फ्लेम आहे तो स्लोच ठेवून द्यायचा आहे आणि स्लो फ्लेमवरती छान ही पेस्ट बॉईल करून घ्यायची आहे. म्हणजे तिला सुंदर चव येते. आपण आता ह्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत. हा दही ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक छोटीशी उकळी येऊन द्यायची आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत जे आपण सोयाबीनचे बॉल बनवून घेतले होते ते आणि ते छान मिक्स करणार आहोत. तुम्हाला जर ही भाजी घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट बनवू शकता किंवा पातळ हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मीठ हा चवीनुसार ॲड करायचा आहे. म्हणजे जी आपण ग्रेव्ही बनवली आहे त्या ग्रेव्हीपुरताच मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेला आहे. आपण आता या भाजीला वरून तडका देणार आहोत. त्यासाठी मी एका पॅनमध्ये घी घेतलेला आहे. हा घी गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये लाल काश्मीरी मिर्च, व्हाईट तीळ आणि काश्मीरी लाल तिखट ॲड करून वरून छान तडका द्यायचा आहे. तुम्हाला ही भाजी जर पातळ हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून ती पातळ करू शकता. अदरवाईज तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने ठेवू शकता. पण जर पातळ ठेवलीत तर बेटर आहे, कारण की जे सोयाबीन आहे तो पाणी पूर्ण ऑब्झर्व करून घेतो आणि भाजी पटकन ड्राय होते. जशी ती थंड होत जाते त्या पद्धतीने. आपली ही भाजी आता बनवून रेडी झालेली आहे. गॅसचा फ्लेम बंद करून घेऊया आणि आपण आता खाण्यासाठी सर्व करणार आहोत सर्विंग बाउलमध्ये. तर आजची सोयाबीनची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. पुन्हा भेटणार आहोत आपण एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.